मित्रांनो, पशुप्रेमी ब्लॉग या चॅनल तुमचं सहज स्वागत आहे. तर बघू शकता आपली जोडी या चाऱ्याला आणलेली आहे. आज टम झालेले आहेत. आणि हे आपलं सोयाबीन बघू शकता तुम्ही. ही दोन ढेले लवणातले पूर्ण चिबळडे आले, ते पूर्ण पिवळं पडलेलं आहे. पूर्ण पाणीचं बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये पाणीचं खेळायला पूर्ण. यावर्षी पाऊस खूप प्रमाणात झालेला, त्याच्यामुळं पूर्ण चिबळलं गेलं. आणि जमीन काळीची आहे, पुन्हा प्युअर काळीची जमीन असल्यामुळे ते जास्त पाणी हे झालं. आज थोडं ऊन पडले. संध्याकाळपर्यंत पावसाचं सांगता येत नाही तरी पण, कारण की ऊन खूप भयानक हे झालेलं. गुरं बघू शकता किती खावड आहे. कारवड पण डुबरी चांगली खावड आहे, संकरित मध्ये. ही पूर्ण माळ असल्यामुळे हे वरचं जे माळाचं पाणी पाजरून पूर्ण खाली शेतामध्ये येते. आणि नंतर मग ते पूर्ण ढेले चिबळले जातात. हे असे खाली 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 पाजरा येते माळाचं. आमच्या शिवारामध्ये इकडं माळा जास्ती आहेत. ते बघू शकता, तिकडं मोठा माळ दिसायला तुम्हाला. ते पूर्ण मोठा माळ तसा ते औंड्यापर्यंत गेलेला आहे माळ तसाच. आणि हे माळ जे तर हे असाच पूर्ण तिकडे गावापर्यंत गेलेला, रोडपर्यंत. औंढा रोड आहे तिकडे, औंढा रोडला, जिंतूर औंढा रोडपर्यंत. कसा वळतंय गवत. राणी, सोयाबीन खाऊ नको ग बाई. नाही चल. सोयाबीन बघू शकता, या ढिल्यातलं वरचं थोडंसं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चिबळल्यालाच ढेलं हे पण तेवढं नाही. या जे खालच्या ढेले जेवढं चिबळलं तेवढं नाही हे झालं समजा. आणि ज्या वर्षी आपण बेड मारतो त्या वर्षी पाऊस कमी असतो, त्यामुळं बेड सक्सेस राहत नाहीत. मग बेडवर तेवढं काही वर्षी येत नाही सोयाबीन. त्यामुळं यावर्षी बेड नाही मारले तर ही परिस्थिती भयानक झाली यावर्षी. चक्क सोयाबीन कामातून गेले.
पण लवणाच्या ढेल्याला जे चिवड्याचे ढेले असतात त्यांना पाऊस असो का नसो दरवर्षी त्याला वेळच पाहिजे. कारण की पाऊस जर जास्त झाला तर पूर्ण कामातूनच चाललं ते, म्हणजे सोयाबीनला काय शेवून झालं ते. आता याच्यामध्ये कापायला सोयाबीन कोणी घेत नाही, घेतलं तर समजा हे करतात लोक, थोडे परेशानच करतात ते काढणारे पण. मच्छर बघू शकता तुम्ही, इकडे डास आहे इथं. डास बघू शकता तुम्ही, डासच चावतात. त्यामुळं बैल पण थोडेसे होतात, चढत नाही दिवस.